नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोळंबीचे कालवण. त्याच्यासाठी मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे. मसाल्यासाठी खोबरं, कांदा, धने, जिरे, लसूण, अद्रक, हळद, कोथिंबीर आणि आपण आता हा मसाला वाटून घेऊया. आपण कोळंबीला थोडीशी हळद आणि मीठ लावून घेऊया. आपला मसाला वाटून झाला आहे. आता आपण फोडणीसाठी कांदा आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. कढई गरम करायला ठेवली आहे. आपण त्यात तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले आहे. आता आपण कांदा आणि लसूण टाकून घेऊया. कढीपत्ता टाकूया. हा एक बटाटा घेतला आहे. हा आपण तेलामध्ये फ्राय करायला टाकूया. आता आपण त्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकून घेऊया. आता आपण कोळंबी टाकून घेऊया. आपली कोळंबी मस्त फ्राय झाली आहे. आता आपण थोडेसे मीठ टाकून घेऊया. आपण कोळंबीला पण थोडेसे मीठ लावून ठेवले होते. आणि आता आपला मसाला टाकून घेऊया. आता आपण झाकण लावून त्याला 5 मिनिटे वाफ देऊन शिजवून घेऊया. आता आपले 5 मिनिटे झाली आहेत. आता आपण मिक्सरमध्ये मसाला राहिलेला ते पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये. आणि ह्याच पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. आणि एक उकळी आली की आपण कोकम टाकून घेऊया. उकळी आली आहे. आपण कोकम टाकून घेऊया. पहिला कोकम टाकला तर खोबरं कधी फाटतं कालवण, म्हणून कोकम एक उकळी येऊन दिल्यानंतरच टाकायचं आहे. त्याच्याने आपलं खोबरं फाटत नाही, मसाला फाटत नाही ॲक्च्युली. हे बघा किती सुंदर कलर आला आहे, मस्त. 5 मिनिटांनंतर आपण गॅस बंद करून घेत आहोत. गरमागरम आपले कोळंबीचे कालवण तयार.